महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने विजय मिळवला। महायुतीला 236 जागांवर यश मिळालं। भाजपला 132 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 आणि शिवसेनेला 57 जागांवर यश मिळालं। त्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला। 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यावेळी नागपुरात नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। याच वेळी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामुळे भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम असल्या कारणाने बावनकुळे यांच्याकडे असणारं प्रदेशाध्यक्ष पद यासाठी नेमकी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावलण्यात आलं। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी अनुभवी नेत्याकडे देण्याची तयारी भाजपने केल्याची माहिती समोर येते। मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर आणि डॉक्टर संजय कुंटे यांच्या नावाची चर्चा प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। रवींद्र चव्हाण यांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे। चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते असून त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी होती। त्यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून पक्ष संघटनेचीही जबाबदारी देण्यात आली होती आणि कोकणसह राज्यभरात त्यांनी अनेक दौरे केले होते। इतकंच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष पद मराठा समाजाला द्यायचं ठरलं तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे जळगावमधील जामोदचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचं नाव देखील प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत आहे। संजय कुटे हे फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात। त्याचप्रमाणे बहुजनांचे नेतृत्व करत असून कुणबी समाजाचे देखील ते आहेत। बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत। त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी बहुजन समाजाला संधी देण्याचा निर्णय झाला तर कुटे यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे। भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तिसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे प्रवीण दरेकर यांचं। राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न उद्भवला असताना दरेकरांची भूमिका ही महत्त्वाची राहिली होती। त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये पडद्यामागे काम करणारा महत्त्वाचा चेहरा म्हणून दरेकरांकडे पाहिलं जात होतं। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर की डॉक्टर संजय कुटे यांच्याकडे जातं की कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी मिळते हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।